14 नंबरचा श्लोक पहिलेला आहे. काय सांगितलं? अंधकार सगळीकडे पसरलेला. मग त्यावेळेस आपल्याला ते किती कठीण जात आहे. त्या अंधारात वावरणं कठीण जात आहे. मग त्यावेळेस आपण काय करतो? प्रकाश करतो. म्हणजे अंधाराला दूर करायला प्रकाश सर्वांना माहीत आहे. पण या ठिकाणी जो प्रकाश दाखवला तो कसला प्रकाश आहे? तत्वावभास. तत्वाला अवभासित करणारा. जर माझ्या पुढे पुढे चालत असताना, मोक्षमार्ग चालत असताना मग तत्वाला दाखवणारा रत्नदीप नसता माझ्या पुढे, तर मी वाटचाल सुखाने कशी केली असती? म्हणजे मी चाचपडत गेलो असतो आणि ठेचकडत गेलो असतो. मग याच्यातून काय बोध घ्यायचा आहे? बाहेरचा दिवा हा विझणारा असतो, तो आम्हाला खरा प्रकाश देत नाही. किंवा सूर्य सुद्धा उदयाला आल्यानंतर अस्ताला जात असतो, तोही आम्हाला खरा प्रकाश देत नाही. खरा म्हणजे शाश्वत प्रकाश देत नाही. आणखीन रोषणाई वगैरे केली, लाइटिंग केलं, तरी पण ते किती क्षणिक आहे, त्याचं युनिट मोजलं जातं. त्या कारणाने लोक शाश्वतपणा त्याचा ठेवत नाही, म्हणजेच कायमचं ठेवत. पण तत्वाला दाखवणारा जो दिवा आहे, रत्नदीप म्हटलं त्याला, तो मात्र शाश्वत आहे. कारण तत्व कोणतं आहे? आत्मस्वरूपाला जाणणं हेच खरं तत्व आहे. आणि त्या स्वरूपात राहिलो तर आपल्याला कुठल्याही दिव्याची, बाहेरच्या दिव्याची गरज राहत नाही. प्रकाश हा ज्ञानातून येतो आणि ज्ञानातून आलेला प्रकाश हा टिकाऊ आहे. म्हणजे आम्हाला सर्व पापाच्या अंधकारातून सोडवणार आहे. अज्ञान अंधकार म्हटलं जातं. अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानांजन शलाकया. मग अज्ञानरूपी जो अंधकार आहे, मग त्याला ज्ञानाचं अंजन ही शलाका, म्हणजे अंजन डोळ्यासाठी घेतलेलं आहे. आणि ते कशाने? तर शलाकाने ते अंजन घालणार. कोणती शलाका? शलाका म्हणजे काडी असते, मग त्या काडीने ते अंजन घालायचं ज्ञानाचं. मग ज्ञानाचं अंजन घालणारी ही शलाका कोण आहे? तर ती शलाका म्हणजे रत्नत्रय. तोच दिवा, तेच प्रकाश शक्ती. मग ती आपल्याला परिपूर्ण म्हणजे डोळे असे आपले उघडतात. मग त्यावेळेस अंजन हा शब्द का वापरला? ज्ञानाला अंजन हा शब्द का वापरला? दृष्टीला साफ करायचं काम. म्हणजे अंजन घालून चोर चोरी करतो, मग त्यावेळेस तो दुसऱ्यांना दिसत नाही, पण स्वतःला सगळं काही दिसतं. तसं विशापार स्तोत्रामध्ये पण घेतलेलं आहे. हे भगवान, तो अदृश्य, तुम्ही तर कसे आहात? इतरांना दिसत नाही, पण वास्तविक रूपाने स्वतःला तुम्ही पाहत राहता. तसं हा आमचा अंतरंग दिवा कसा आहे? जो रत्नत्रयाचा, ज्ञानाचा, तो अंजनाप्रमाणे, म्हणजे स्वतःला फक्त दिसणं एवढंच प्रयोजन. तसं या ठिकाणी मला माझा आत्माच जाणीवेत आला आणि त्या कारणाने मला आता अंधकार काही करू शकत नाही बाहेरचा. कारण बाहेर अंजनाचं काम काय आहे? त्या राजाला जेव्हा सांगितलं ना की एक शेठजींचा नियम होता, अष्टानिकमध्ये कुठंही जायचं नाही, घरामध्ये साधना करत, काही व्रत वगैरे करत रात्रसुद्धा अशी जागरण करून काढायची की ज्यामध्ये झोपेचं म्हणजे आळसाने झोप न घेता काय करायचं? एकमेकांना तत्वज्ञान वगैरे ही चर्चा करत राहायची. मग त्यावेळेस राजाने नियम काय काढलेला असतो की अष्टानिकमध्ये नेमकं वनक्रीडेला सर्वांनी यायचं. आणि ह्यांनी वेळ मागून घेतलेली असते की आम्हाला काही जमणार नाही, आम्ही अष्टानिक व्रत करतोय आणि त्या कारणाने मी बाहेर कुठे जात नाही.
मग ते त्या ठिकाणी त्यांना परवानगी दिली. त्यांच्या किती राण्या होत्या त्या शेतीच्या 8 होत्या. आणि त्या 8 पण त्या ठिकाणी काय करतात, सगळं काही शंका समाधान काय असेल ते आणि तत्वज्ञान ह्यामध्येच ते पण वेळ घालवतात शेठजी बरोबर. मग शेठजींनी प्रत्येक शेठानीला किंवा त्या राणीला प्रत्येकीला त्यांनी सांगितलेलं असतं की आज तुम्ही कथा सांगायची की सम्यक दर्शन कशाने प्राप्त झालं. असं रोज एक जण सांगणार, 8 दिवसात 8 जणी सांगणार. मग त्यातलं ज्या दिवशी सम्यक दर्शनात ला सांगणारी एक जी असते त्यातली, त्या दिवशी नेमकं राजा उत्सुकता असते राजाला की यांचं काय चाललंय म्हणून तो पाहण्यासाठी रात्री गुपचूपपणे येत असतो. आणि त्याच वेळेस एक चोर झाडावर बसून ऐकत असतो. हे एकमेकांना माहीत नाही. आणि मग त्यावेळेस काय हिची कथा असते, ती म्हणते की याच गावामध्ये पूर्वज, चोरांचा पूर्वज होता आणि त्याला फाशीची शिक्षा बसली होती. का तर राजाच्या ताटात तो काय करायचा, रोज भोजन करायचा, कोणालाच दिसायचं नाही ते. मग त्याला मात्र सगळं दिसायचं. आणि मग कशाने त्याला सवय लागली, तर तो चोरी करायला आलेला असतो आणि नेमकं राजाला भोजन पक्वान्नाचं वाढलेलं असतं. ह्याला पण ते वास आणि भूक ह्या दोन्हीनी इच्छा झाली की राजाच्या ताटात आपण पण जेवायला बसावं. राजा एकही घास खाऊ शकला नाही, सगळं भराभरा स्वतःच खाऊन घेतलं. मग हे संपते म्हटलं की परत अजून ताटात वाढत होते. त्याला जितकी भूक शमन होईपर्यंत तो खात राहिला आणि नंतर गेला तो. रोज त्याला अशी सवय लागली की पक्वान्नाचं भोजन करायचं राजावर. राजा खंगत गेला. राजा तर इतका खंगला की त्याला एकही ग्रास त्याच्या पोटात जात नव्हता. आणि सगळ्यांना असं वाटायचं की आपण तर एवढं भरपूर पौष्टिक अन्न देतोय त्यांना आणि कसं काय हे अशक्त झाले, म्हणून वैद्यांना बोलवलं. वैद्य वगैरे येऊन म्हणतात कुठल्याही प्रकारचा रोग नाही ह्यांना, कुठलं औषध द्यायचं, मग का अशक्त होत चालले. आता ते अशक्त होण्याचं काही दुसरंच वेगळं कारण आहे, ते तुम्ही शोधून काढा म्हणून सांगितलं. मंत्री हुशार असतो राजाचा. तो विचार करतो की काहीतरी घोटाळा आहे. मग जर कोण अंजन घालून येत असेल आणि राजाच्या ताटात भोजन करत असेल, हे त्यांनी ओळखलं, तर आपण त्याला कसं पकडायचं, कारण तो स्वतः दुसऱ्यांना दिसत नाही. मग त्यांनी सगळी रुईची पानं, ज्या खोलीतून यायचं असतं त्या खोलीत सगळी रुईची पानं पसरलेली असतात आणि 4 बाजूला धुपाचे घट ठेवलेले असतात, मिरच्या वगैरे सगळं तिथं सामग्री ठेवलेली असते आणि अंधार केलेला असतो. ते रुईची वाळलेली पानं त्याच्यावर पाय दिला की कर कर वाजले, तेव्हा सगळ्यांना लक्षात येणार की आले कोणते. मग लागलीच त्यांनी काय केले, आलेलं समजलं की 4 गटामध्ये मिरच्या टाकले. त्याच्या डोळ्यातनं पाणी गळगळ वाहू लागलं आणि ते अंजन धुवून गेले. तो आता सगळ्यांना दिसू लागला आणि सगळ्यांना दिसू लागला की त्याला पकडलं की हाच रोज राजाच्या ताटात भोजन करत होता आणि राजा तर असा खंगत चाललाय, त्याला काहीच त्याच्या पोटात पडत नव्हतं. मग लागलीच राजाने पण त्याला शिक्षा फाशीची दिली. मग चोर जो ऐकायला होता ना झाडावर, तो त्यांच्याच वंशातला होता. आणि मग त्याला असं वाटलं की असं झालंय का, ह्याच्यामुळे झालंय का, तर आपण आजपासून चोरी करायची नाही असं ठरवलं ते. म्हणजे ऐकणाऱ्यांना सुद्धा कसा फायदा होतो ह्याच्यातून तो बोध मिळाला.
आणि राजाला पण इतकं परिवर्तन झालं की आपण वनक्रीडा करतोय, पण ह्याच्यापेक्षाही हे भेद विज्ञानाचे डोळे उघडणारे सम्यक दर्शन कसं प्राप्त झालं हे प्रत्येकजण सांगताय म्हटल्यानंतर हे आपल्याला रुचकर आहे. हे सगळं धर्मच असं राजाला पण परिवर्तन झालं. याच्यात आता आपल्याला फक्त बोध काय घ्यायचं आहे, अंजन. अंजनावरून ही गोष्ट निघाली. तर अंजन हे काम काय करत आहे, अंधार असला तरी त्याला दिसत आहे, कारण अंजनात एवढा प्रकाश आहे, पण तो कोणाला दिसत नाही. मग तसं ज्ञानरूपी अंजन ज्याचे वेद विज्ञानाचे नेत्र उघडलेले आहेत तो स्वतःला जाणू लागतो, स्वतःच्या आत्म्याला जाणून अतिंद्रिय आनंद भोगतो. पण दुसऱ्यांना हा आत्मा अनुभवात येत नाही. म्हणजेच काय आहे, जसं भगवंतांचा आत्मा देखील आपल्याला अनुभवात येत नाही, पण त्यांनी त्यांचं स्वतः अतिंद्रिय आनंदात आहे, तसं आपला आत्मा देखील आहे असं जाणायचं. आता त्याच्या पुढचं दृष्टांत काय सांगितलं की मिरच्या घातल्या आणि त्या अग्नीमध्ये घटात, तर मग त्या ठिकाणी पाणी गळगळ वाहून ते अंजन वाहून गेलं. तसं आमचं होऊ नये, ह्यात लक्षात घ्यायचंय. विभावात जर परिणत झालं, मिरची कशाचं प्रतीक आहे, तिखट म्हणतो. तिखट मिरची खाल्ली की पित्त वाढते. मग तसं क्रोध मान मायलं त्याचं प्रतीक, आणि मग ते घातलं की सगळं आपलं ज्ञानांजन वाहून गेलं, म्हणजे मिथ्यात्वात परत गेला. तो सम्यक दर्शन प्राप्त झालेलं, वेद विज्ञानाचे नेत्र उघडलेले, तो कुठे गेला, मिथ्यात्वात गेला. म्हणून या ठिकाणी समजून घ्यायचंय की आमचं ज्ञानरूपी अंजन जरी म्हटलंय, उपमा दिली आहे, पण त्याच्याही अति ज्ञान वेद विज्ञान इतकं दृढ आहे की मोक्षाला जाईपर्यंत, केवळ ज्ञान होईपर्यंत, कारण हे सगळं क्षरक्षम ज्ञान आहे. आणि आता याच्यातूनच आमची दृढता वाढली तर काय होतं, केवल ज्ञान होतं. मग केवल ज्ञान हा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे हे समजलं याच्यातून. मग आपलं पाप सगळं संपलं, म्हणून पापरूपी अंधकार असं त्या 14व्या श्लोकात सांगितलं. पण आता इथं काय पाहिजे आपल्याला की पापरूपी अंधकार आमच्या जीवनात पसरणारच नाही, कारण आम्ही ज्ञान म्हणजे तत्वाचा भाषण करणारा दिवा आमच्या पुढे पुढे सदैव तेवत आहे. तो शाश्वत आहे आणि तो कधीही विजत नाही, कोणी त्याला हरण करत नाही. प्रत्येक जीव त्याला स्वतंत्रपणे स्वतः त्याच्यामध्ये स्वीकार करून राहतो. आता 18वा श्लोक आज पाहायचा आहे. काय सांगितलं पाहता, मिथ्यावादं मलमुपनुदन् सप्तभंगी तरंगैः, मिथ्यावादं मलमुपनुदन् सप्तभंगी तरंगैः, वागम्भोधिर्भुवनमखिलं देवपरेति यस्ते, वागम्भोधिर्भुवनमखिलं देवपरेति यस्ते, तस्यावृत्तिं सपदि विबुधाश्चेतसैवाचलेन, तस्यावृत्तिं सपदि विबुधाश्चेतसैवाचलेन, व्यातन्वन्तः सुचिरममृता सेवया तृप्नुवन्ति, व्यातन्वन्तः सुचिरममृता सेवया तृप्नुवन्ति, मिथ्यावादं मलमुपनुदन् सप्तभंगी तरंगैः, वागम्भोधिर्भुवनमखिलं देवपरेति यस्ते, तस्यावृत्तिं सपदि विबुधाश्चेतसैवाचलेन, व्यातन्वन्तः सुचिरममृता सेवया तृप्नुवन्ति. आता यात काय सांगितलं, हे देवा, कोणतं संबोधन केलंय, भगवंतांना म्हटलं हे देवा, सप्तभंगी तरंगैः, 7 भंग हेच तरंग म्हणजे लाटा आहे, आणि त्या लाटांनी
आणि मिथ्यावादम मलम अपनुदन. मिथ्यावाद रूपी जो मळ आहे, मल, सगळा तो मळ नाहीसा करणारा. यह ते वाघ अंबोधीही. जो तुझा हा काय आहे, वचनरूपी अंबोधी म्हणजे समुद्र आहे. म्हणजे तुमच्या दिव्यध्वनीने सगळी वस्तू व्यवस्था समजून काय होते, हा मिथ्यावादाचा मळ दूर होऊन जातो. अखिलम भुवनम पर्येती. तो समुद्र कुठपर्यंत पसरलाय, संपूर्ण भुवनाला घेरून आहे, व्यापून आहे. म्हणजे 3 लोकाला घेरून असा तुमचा वचनरूपी समुद्र एवढा पसरलाय की तिथं कोणते जीव कुशल राहणार नाहीत. याच्यामध्ये सगळे काय करतील, वचनरूपी समुद्रामध्ये स्नान करून सगळा मिथ्यात्वाचा मल दूर करण्यासारखी अशी तुमची ही वृत्ती आपोआपच अशी आहे की ते समुद्र कुठे नाही असं नाही, सगळीकडे पसरलाय. आपल्याला समुद्र पाहायला आवडतं, मग ते किती लांब आहे, किती रुंद आहे मोजतो. पण हा समुद्र केवढा आहे, 3 लोकाला व्यापून टाकणारा, सगळीकडे पसरलेला अशा रीतीने. कारण का तर अखिलम भुवनम पर्येती, संपूर्ण भुवनाला व्यापून आहे. तस्य आवृत्ती. मग त्याची जी आवृत्ती म्हणजे मंथन. चेतसा इव अचलेन. मंथन करताना काय लागतं, ताकाला घुसळताना काय लागतं, रवी. आपल्याजवळ थोडेसेच काही लिटरचं दुधाचं साय असेल, त्यामुळे आपली रवी लहान असते, तेवढंच आपण पातेल्यात घेऊन घुसळतो. पण खूप अगदी इतके मोठे मोठे पातेले भरून ज्यांची दूध आणि साय असते, मग त्याला हंडा लागतोय. त्या हंड्यात ती काय असती, मथानी, त्याला दोरी बांधून असं घुसळतात. मग एक हात कुठे आपल्याकडे आणि दुसरा हात म्हणजे एक सैलेन एक आवडलेला आहे. मग ह्यालाच म्हणायचं सप्तभंगी तरंगी. 7 भंग म्हणजे नयाच्या अपेक्षेने जेव्हा वस्तू व्यवस्था पाहतो, प्रमाणाच्या अपेक्षेने पाहतो, तेव्हा त्यामध्ये हे 7 भंगाने पूर्ण आपली शंका दूर होते. मग तेच काय केलंय की त्याचं मंथन करताना अंतःकरण, चेतसा म्हणजे मन, आणि ते मनच इव म्हणजे जणू काय पर्वत आहे. अचल म्हणजे पर्वत, म्हणजे त्या चैतन्य स्वरूपरूपी पर्वतानेच ते घुसळले. कशाला, ह्या दिव्यध्वनीच्या समुद्राला. त्याच्यातून काय काढायचे, लोणी काढायचे ना. तर आपल्याला जे प्रयोजनभूत आहे ते स्वरूपच आपण ग्रहण करणार त्याच्यात. सपदी तत्क्षणी ताबडतोब व्यातनवंत हो. मग त्या ठिकाणी त्या पर्वताने पूर्ण रूपाने अशा रीतीने त्या क्षणीच असं मंथन करून काढलं त्याच्यातून. आणि विबुधा ज्ञानी लोक अमृता सेवया, अमृताचा आसेवया चोहोबाजूने आस्वाद घेत असताना सुचिरम तृप्नुवंती, चिरकालपर्यंत दीर्घकाळपर्यंत तृप्तीला प्राप्त होतात. म्हणजे आता मंथन करून अमृत काढलं की नाही, तर अमृत कोणतं, ज्ञानामृत, आनंदामृत, जे जे आपल्या स्वरूपात आहे ते सगळं अमृत आहे. आणि त्याचाच आता स्वाद घेऊन काय करतात, ते एवढे तृप्तीला प्राप्त होतात. म्हणजे कोणाजवळ तो समुद्र पोहोचला नाही, 3 भुवनाला घेरले म्हटलं, सगळ्याजवळ तो समुद्र पोहोचलाय. पण जो मंथन करेल त्याला मिळेल अमृत, ज्ञानाचं अमृत मिळणार आहे. म्हणजेच ह्या दिव्यध्वनीला स्वीकार करून भावश्रुतामध्ये परिवर्तित होणारा हा अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतं. म्हणून चिरकालपर्यंत ते तृप्तीला प्राप्त होतात हे सांगितलं. आता निश्चयाने काय पाहिजे, हे देवा सप्तभंग ह्याच लाटा आहेत. म्हणजे 7 भंग स्वच्छता करतात. बाहेरची भंगी लोक म्हणतात ना, तुम्हाला
एकच भंगी पुरा संपतो, पण जैन लोकांना 7 भंगी लागतात. स्वच्छता करायला 7 भंगी का तर अनादी काळापासून इतकी घाण करून ठेवलेली आहे. आपल्या चैतन्य स्वरूपामध्ये विभाव परिणती नसताना त्याला आपल्यामध्ये आणलंय. जसं त्या तो रस्ताच असतो आणि रस्त्यावर समजा कुठं पानं पडलेत, कुठं फुलं पडलेली आहेत, कुठं केळाच्या साली पडल्यात, कचरा वगैरे कागद वगैरे पडलेत. मग त्या सगळ्याला कोण स्वच्छ करतोय? एक भंगी. आणि ते तर तो कचरा वगैरे पावसाने सुद्धा धुवून जाणार आहे, पण हा विभावांचा मल अनादी काळापासून एवढा चिकटलेला आहे की त्याच्यातून आम्ही सारखं संसारच वाढवत राहिलो. आणि म्हणून त्याला आता सप्तभंगी म्हणजे शाद अस्ती, पहिलाच मी आहे. शाद अस्ती जीव म्हटलं ना, ही जीव आहे. मग जीव आहे म्हणताना ते कशाला त्याची प्रसिद्धी करावी लागली? तर ह्याने जीव म्हणून वागलाच नाही जीवासारखा, तो अचेतनेसारखाच झाला, म्हणजे अजीवासारखाच वागू लागला. म्हणून म्हटलं ना की हे चालते बोलते मुडते आहे. म्हणजेच दिसतंय, हलतंय फिरतंय, परंतु शवाची उपमा म्हणजे प्रेताची उपमा ह्याला का दिली? तर ते प्रेत हलत चालत नाही, बोलत नाही, पण हे काय आहे? हलतंय चालतंय बोलतंय, परंतु प्रेतासारखंच वागतंय, म्हणजे स्वरूपाला जाणत नाही. म्हणून तिथं सांगितलं आहे त्याचं भान करा. जे आपलं स्वरूप अनादी अनंत आहे ते जर जाणलं, ते जाणल्यानंतर आपल्यात काय नाही हे पण समजतं. म्हणजे जे नाही त्याला आपण आत आणून ठेवलं आणि जे आहे तिकडे त्याची उपेक्षा केली. म्हणून या ठिकाणी हा सगळा मिथ्यात्वाचा मल काढायला भगवंतांची दिव्यध्वनी त्याला उपमा दिली आहे समुद्राची. आणि त्या समुद्रात काय मिळणार आहे? जर तू त्याचं मंथन केलं, त्याचा विचार केला, मंथन करायचं म्हणजे काय? तो विचार केला तर आपोआपच काय होत आहे? त्याच्यातून ज्ञानाचं अमृत सहज प्रगट होत आहे. आणि म्हणून सांगितलं की चेतसाईव अचलेन. पर्वताची उपमा का घेतली? अचल, तो चलायमान होत नाही पर्वत कशाने सुद्धा. मग तसं या ठिकाणी आमचं चित्त इतकं लागलंय त्या ठिकाणी की त्या चित्ताच्या द्वारे जणू काय तो पर्वतच बनवलाय त्याला, की आता फक्त ज्ञानाचं अमृतच प्राशन करणार, अज्ञानात प्रवेश करणार नाही, विभावात जाणार नाही, मिथ्यात्वाला ग्रहण करणार नाही. अशा प्रकारचं हे सहज स्वरूप प्रगट झालं, कारण त्या ठिकाणी ज्ञानामृताचा स्वाद घेतलेला आहे. आणि त्या स्वादामध्ये तो चिरकालपर्यंत असा राहतो की बाहेरचं जसं अमृत प्राशन करणाऱ्याला, देवाला आपल्यासारखं घास खाण्याची इच्छा असते का? त्यांना कशाचीच कमी नाही, पण तरी सुद्धा ते काय करतात? तीर्थंकरांना सुद्धा अंगठ्यामध्ये काय भरून जातात? ते अमृत भरून जातात. आता तीर्थंकर बालक असताना अंगठा चोकून चोकून मोठा होता म्हणतात, आणि आपली बालकं जर चोकू लागली तर म्हणतोय तोंडात घालू नको पोट म्हणतो. मग ह्या अंगठ्यातून काय मिळते? तर घाणच मिळते, कारण अमृत नाही येते. मग तसं अमृत भरले म्हणजे काय आहे? तर अंगठा हे मस्तकाचा प्रतीक आहे, डोक्याचं. मग ते आमचं डोकं जर जाग्यावर असेल, म्हणजेच वस्तुव्यवस्था जाणत असेल, व्यवस्थित ज्ञानात राहत असेल, तर ते अमृत घ्यायचं. नाही तर लगेच म्हणणार तीर्थंकरांना मिळते अमृत, आम्हाला मिळत नाही. तर त्या अमृताकडे पळायचं नाही. कुठलं अमृत आहे? आपल्या स्वरूपातच ज्ञानाचं अमृत आहे. आणि ते पाहिलं तर आम्ही, म्हणजे ते जाणवलं किंवा त्याचा स्वाद घेतला तर लागलीचा पण आनंदाला प्राप्त होतो. हे देवा, 7 भंग ह्याच लाटांनी मिथ्यावादरूपी मळ नाहीसा करणारा जो तुझा वचनरूप समुद्र सर्व भुवनास व्यापून आहे, त्याचे मंथन अंतःकरण ह्याच पर्वताने तत्क्षणीच करून ज्ञानीजन अमृताचा आस्वाद घेऊन चिरकाल तृप्ती पावतात.
हे जिनदेवा, सप्तभंगरूपी लाटांनी समस्त मिथ्यात्व स्वरूपी मल दोष नाहीसा करणारा असा जो तुझा दिव्य वाणीरूपी समुद्र सर्व संसारात व्यापून राहिला आहे, अशा त्या तुझ्या समुद्राचे अंतःकरण रूपी पर्वताने मंथन करून विद्वान लोक ज्ञानरूपी अमृताचा आस्वाद घेऊन अनंत काळपर्यंत तृप्ती प्राप्त करून घेतात. मिथ्यावादं मलमपनुदं सप्तभंगी